हे आदिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून चंडीची ती व्यास मराठे दुर्गेचे ते हास्य मराठे इसे लाडवा जाऊन कोरे फाडून पल्ल्यानं साथी नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अनदर. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही चाललो आहे थंडीला. ॲक्च्युली माझा तिसरं वर्ष आहे. माहिती आहे एवढे दिवस ब्लॉग येत नाही आहे, काही कामाचा रस्ता बिझी आहे. ते काम मी तुम्हाला नंतर पूर्ण झाल्यावर दाखवतो. आता आम्ही आलो हनुमान मंदिरात. दरवर्षीप्रमाणे आमची प्रथा असते की गोपाळाची हंडीला जायच्या आधी आम्ही मंदिरात येऊन जातो. यावर्षी खूप गरज आहे देवाच्या सपोर्टाची आणि आम्ही यावर्षी 8 थर लावणार. तर हा ब्लॉग खूप एंटरटेनिंग असणारच आहे. आम्ही विविध ठिकाणी जाऊन थर लावू, सो एन्जॉय करा. पाहायला हल्ला बघू शकता. महाप्रसाद आहे. थोड्याच वेळात आम्ही निघू आमच्या इथे एरियात. गर्दी कमी आहे पण तुमच्यासारखे गर्दी भरपूर आहे त्या ठिकाणी. बघा, बोल बजरंग गणपती बाप्पा. सो आत्ताच अविनाश जाधव मनसेच्या इथे आम्ही 7 थर लावून आलो. आता चाललो आहे प्रो गोविंदाला, प्रताप सरनाईकच्या इथे. बघू शकता. परत चाची ट्राय करू. आता आम्ही ठाण्यात आहोत. सो प्रो गोविंदा इथे आता आम्ही जाऊन थर रचू. बघा किती थर लावणार आहेत? 7 ना. जो गोविंदा पथक आहे आई एकविरा, त्याच्यानंतर आरे युवा. त्याच्यानंतर न्यू विघ्नहर्ता, त्याच्यानंतर घारगुबी. चला आई लेखूया, आई स्वयंभू त्यांना जागा बनवून द्या. खूप सुंदर आपण थर रचलेत. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल
आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा साथ लावलेलं तर आमचे उतरले नव्हते, पडलेलं उतरताना, सो ते दाखवलं नसेल कदाचित. पण आता साथ लावून उतरवले, सो पोरं फुल कॉन्फिडन्समध्ये अति उत्साह आहे. सो आता पुढे बघा, एकदा कॉन्फिडन्स गेन झाला तर मग झालं आता. या सणाची हीच तर गंमत आहे. या सणात कोणी एकमेकांशी कॉम्पिटिशन नाही करत व कॉम्पिटिशन नाही मानत. स्वतः जेव्हा आपण थर रचून यशस्वी रीतीने थर रचतो व त्याचा आनंद साजरा करतो, त्याचप्रमाणे जेव्हा दुसरं कोणतं गोविंदा थर यशस्वी रीतीने रचतो तर त्याच्या आनंदातही आपण आपला आनंद साजरा करतो. हे तुम्ही आमच्या डान्सनी बघूच शकतात. सोन्या काय झालं आजचा दिवस? सोन्या भोगत चाललाय. 2 वेळा आपण लावलेल्या सक्सेसमध्ये आपण 1 वेळा आपण पडलो. ठाण्यात एकदम अनसक्सेसफुल झाला दिवस, बेकार. खराब बघू 4-5 टायर राहिल्यात तिथे, 7 कडक लावून पोरला रडली आहे अक्षरशः. बघू आता लागणार, जिद्द आहे. 7 लावून आमचा आजचा दिवस ठरवल्याप्रमाणे नाही गेला किंवा बोलू शकतो की चांगला नव्हता. आम्ही सकाळच्या 10 ते संध्याकाळी 7 अशा एवढ्या कालावधीत फक्त आम्ही 3 ते 4 ठिकाणीच आमचे थर रचले. व त्यादेखील काही ठिकाणी आम्हाला रचता नाही जमले. आम्ही म्हणजे काही ना छोट्या मोठ्या चुकांनी आम्हाला ते नाही जमले. पावसाने देखील आज आमची साथ नाही दिली. जिथे आम्ही जात होतो तेव्हा पाऊस पडत होता. असे खूप कारण होते ज्यांनी आमचा दिवस खराब केला. पण हे सगळं होऊन जेव्हा आम्ही संध्याकाळी 7 वाजता कांजूरला आलो, तिथे आम्ही आमचे 7 थर कडक रचले व उतरवले देखील. हे बघून तिकडच्या आयोजकांनी आम्हाला ती दहीहंडी फोडायचा मान दिला. आम्ही आमच्या एरियात 1 हंडी फोडून निघालो होतोच, पण बाहेरची आमची ही पहिली हंडी होती. हे ज्याने आमच्या सगळ्यांचे मनोबल जे बूस्ट झाले, त्याच्या पुढे आम्ही अजून 2-3 हंड्या फोडल्या व थर रचले, उतरवले देखील. हे तुम्ही पुढील ब्लॉगमध्ये बघू शकता. तुम्ही जल्लोष बघू शकतात.
उदासी असे रडक्या चेहऱ्यांच्या नंतर जी मेहनत करून पोरं जे यशस्वी झाले, सफल झाले, डायरेक्ट ट्रॉफ्या आम्ही आता 2-3 ठिकाणी साथ लावले. प्रत्येक बॅड टाईम नंतर गुड टाईम चालू होतो. तो गुड फेज चालू झाला आहे. थोडं सगळे खुश आहेत. मी ब्लॉगमध्ये बघू शकतो जे ट्रॉफी घेऊन रॅली निघाली. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचा हा सण आज इथे संपन्न झाला. काही ठिकाणी थर रस्ता नाही जमले, काही ठिकाणी आम्ही रचले. तो जो फेस होता त्या फेस नंतर जे आम्ही थर रचले, 2-3 ठिकाणी मी हंडी फोडल्यात. बघू शकता आता काही लोक जेवतात, फोटोज सेलिब्रेशन चालू आहे. तर अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथे संपवतो आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टिल देन लेट्स डिस्कनेक्ट टिल नेक्स्ट ब्लॉग.